मराठी शाळा जपली तर संस्कृती जपली, पण आता तीच मराठी शाळा बंद पडत चालली। ही बाब पाहून पालक आणि शिक्षक दोघेही चिंता व्यक्त करतायत। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश दिलाय की मराठी शाळांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ठोस ब्लूप्रिंट तयार करावे। अखिल भारतीय दुर्बल समाज विकास संस्थेने नागपूर महानगरपालिकेतील मराठी माध्यम शाळा वाचवण्यासाठी जनहित याचिका दाखल केली असून ही याचिका अद्याप प्रलंबित आहे। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या समक्ष झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं इतर राज्यांतील स्थानिक भाषीय शाळा टिकवण्याचे धोरण अभ्यासण्याचे आणि त्यावर आधारित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। याचिकेनुसार विविध महानगरपालिकांमध्ये मराठी माध्यम शाळा बंद होत असून त्यासाठी विद्यार्थ्यांच्या कमतरतेला मुख्य कारण दर्शवलं जातंय। परंतु न्यायालयानं स्पष्ट केलंय की मराठी शाळा संपुष्टात आल्यास अभिजात मराठी भाषेचा दर्जा धोक्यात येईल, त्यामुळे राज्य सरकारला तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे। राज्य सरकारसह याचिकाकर्त्यांना 2 फेब्रुवारी पर्यंत आपले मतपत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पुढील सुनावणी देखील 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे। न्यायालयानं स्पष्ट केलंय की सरकार खरोखरच मराठी भाषेबाबत गंभीर असल्यास तिला जतन करण्यासाठी आणि संवर्धनासाठी ठोस पावले उचलावी लागतील। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।